हे बघा मस्त तडका आहे. मला कांदा कापून घेते. याला एक नंबर लागतं. आता आपण तांदूळ टाकू. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी महिमा. तुमचं रणखांबे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी, डाळ, वरण भात, अजून पिठलं भाकरी हे फेमस आहे. बिहार मध्ये डाळ भात आणि चोखा फेमस आहे. आज आपण ते आपल्या छोट्या चुलीवर महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये बनवणार आहोत. तसंच आपण वेगवेगळ्या राज्यातले आपल्या भारतातले सगळे जे पदार्थ आहेत, फेमस डिशेस आहे, आपण आपल्या छोट्या चुलीवरती बनवूया आणि ट्राय करूया महाराष्ट्रीयन स्टाईल. चला तर आता मी काय काय तुम्हाला पदार्थ आहे सांगते. महिमा सांग. इथं तांदूळ घेतलेला, इथं डाळ आपण भिजत ठेवली, इथं धने पावडर आहे, हिंग आहे, कांदा, लसूण, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आहे, अजून आपले रोजचे मसाले, अजून इथं मोहरी आणि जिरे. इथं मोहरी आणि या डब्यामध्ये तेल आहे. चला आपण पहिले सुरुवात करू. डाळ शिजत घालूया. ही डाळ मी ऑलरेडी भिजत घातले कारण ती शिजायला मग इझी पडते. त्याला आपण याला धुवून पहिले डाळ शिजत घालूया, म्हणजे की आपली फर्स्ट जी आयटम आहे आपली कुठली आहे, डाळ. मग त्यानंतर आपण बाकीची काम करू. धुवून घेतली. आता त्याच्यामध्येच आपण मी टोपणे लसूण सोलते. त्यामध्येच आपण मग बटाटे पण टाकूया. बटाटे आपण धुवून घेऊया. मित्रांनो, आता मम्मीने बटाटा धुवून घेतलेला आहे. अर्धा कापूया म्हणजे शिजायला जरा मदत होईल. चला आता आपण याच्यात ठेवूया. चूल पण मस्त पैकी पेटलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि हळद आणि जरा मीठ आणि थोडस तेल टाकायचे, जेणेकरून आपली डाळ आहे ना लवकर शिजते. पहिले आता सगळे मसाले टाकू. थोडेसे, सगळे नाही, थोडस हळद टाकायची आणि थोडस आपण मित्रांनो, आता मी पटापट लसूण सोलून घेते. थोडस आपण जरा तेल टाकूया, म्हणजे कसं डाळ आपल्याला लवकर शिजते. तेल आणि हळद असलं ना डाळ शिजायला मदत होते. मित्रांनो, हिला बघा काय करते. वाटलं तर थोडस आपण हिंग टाकूया. मित्रांनो, आता मम्मी थोडस हिंग टाकते. आता आपण कापून घेऊया सगळे कांदे, टोमॅटो. मित्रांनो, आता मी कांदा, टोमॅटो वगैरे वगैरे सगळं कापून घेते. डाळ लावत लावत आपण बाकीची कामं करून घेऊया. कांदा कापून घेते. मित्रांनो, माझे इथं 5 कलर सोलून झालेले आहे. अजून मम्मी आता कांदा कापते. हो, झाला आता माझा कांदा कापून. आपण आता टोमॅटो कापायची अर्धी. आता मम्मी अर्धा टोमॅटो कापणार. ह्याच्यातच ठेवूया आपण. आता आपण टोमॅटो कापून घेऊया. आता मम्मी टोमॅटो कापते अर्धा. टोमॅटो आहे. आता आपण मिरची घेऊया, कारण की मिरची लय तिखट आहे. कढीपत्ता. मम्मी थोडस कढीपत्ता घेते. नंतर मग शेवटला आपण कोथिंबीर. हे आता सगळी झाली तयारी. आपल्याला आता डाळ शिजवायची. हळूहळू आता उकळी येते. डाळ पण छान लागलाय. आता इथं माझं लसूण पण सोलून झालेलं आहे. मित्रांनो, चला आता आपण बघूया की आपली डाळ शिजली का नाही शिजली. चला, बघू शकता मस्त पैकी आता डाळ गिर झाली आहे. हे बघा छान मस्त शिजली आहे. आणि आपला बटाटा पण शिजलाय. आता आपला बटाटा पण शिजलेला आहे. आता आपण काढून ठेवूया. काढूया आता आणि डायरेक्ट फोडणीला आता. चला फोडणी ठेवूया. डाळीला तडका द्यायला मस्त पैकी. आपण जरा बटाटा साईडला ठेवूया झाकून. बघू शकता की आता मम्मीने बटाटा काढलेला आहे. आता मम्मीने ठेवला. आता हे असंच असू द्या. डायरेक्ट आपल्याला फोडणी करायची. चला आता पहिले तेल टाकूया. आता आपण थोडंसं तेल टाकू.
मित्रांनो आता मम्मीने तेल टाकलेलं आहे. लागली ते बघा, भरपूर डाळ आहे म्हणून पटकन म्हटलं तेल पण तापलंय. आता आपण कांदा टाकू. मोहरी वगैरे तो पण महिमा हे कुटून घेतो. मित्रांनो थोडस जिरं, मी लसूण कुटते. थोडस मोहरी, लसूण कुटून घे पटकन. तो पण मी कढीपत्ता टाकते. हे बघा मस्त तडका आहे, येतोय आवाज, बघू शकता की कसा आवाज येतोय. मिरची टाकली. आपण जरा हलवून घेऊया. आता मम्मी हलवून घेते. डाळ पक्क लागले. चला कांदा, कांदा चांगला आपण भाजून घेऊया. आपण लाल होस पर्यंत कांदा भाजून घेऊ. लावते. आपण थोडं हळद टाकून घेऊया. मित्रांनो आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया. चांगला आपलं कांदा भाजला जातो. मित्रांनो आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकू. टोमॅटो आता चांगलं फ्राय आणि करून माझा घेऊया. लसूण पण आता ठेचून झालेला आहे. आता मग मी लसूण टाकणार. मित्रांनो आता आपलं जाळ पण चांगला लागलाय. आता मग मी हलवते. चांगलं आपण हलवून घेऊया. टोमॅटो चांगलं गिर झाला पाहिजे. चांगलं गिरवी आला पाहिजे. चला आता हळूहळू आपण सगळे मसाले टाकूया. आता मित्रांनो आपण सगळे मसाले टाकून घेऊ. धना पावडर, हिंग, आपले रोजचे मसाले, गरम मसाला, तिखट मसाला थोडा. आता लागलीच आपण लसूण टाकून घेऊया. आता आपण लसूण टाकून घेऊया. थोडस आपण तेल जरा टाकून घेऊया. आता आपण थोडस तेल टाकू. आता मम्मीने तेल टाकलेलं आहे. आता मग मी हलवते. मस्त छान वास सुटलाय. आता आपण डाळ टाकू. मित्रांनो आता आपण डाळ टाकूया. मस्त. आता मम्मीने डाळ टाकलेली आहे. आता मम्मी एक जीव करून घेते. आता उकळी आपण आणून देऊया आणि कोथिंबीर आणि थोडस आपण आधी मीठ टाकलं होतं, थोडस आता टाकू चवीपुरतं. आता आपण चवीपुरतं मीठ टाकू थोडस. आता आपण झाकून घेऊ. आपण जरा चांगलं हलवून घेऊया आणि आता कोथिंबीर जरा टाकून घेऊ त्याच्यात. आता आपण कोथिंबीर टाकू. आता मम्मीने कोथिंबीर घेतलेली आहे. आता मम्मी कोथिंबीर टाकते. आता मम्मीने कोथिंबीर टाकलेली आहे. लगेच 2 मिनिटं ठेवू काय आणि लगेच आपण काढून घेऊया आणि भात टाकू पहिले. मित्रांनो आपली डाळ झाली का बघून घेऊ. हे बघा मस्तपैकी डाळ झालेली आहे. आता आपण याला उतरून घेऊया. मस्त डाळ झाली आहे. आता आपण याला उतरून घेऊया. वास पण चांगला सुटलाय. बघू शकता की आता मम्मीने काढली. चला आता आपण पाणी ठेवूया भातासाठी. आता आपण तांदळासाठी पाणी ठेवू. तो पण आपला चोखा रेडी करू. भात होतो. थोडंसं पाणी टाकू.
जाळ पक्क टाकूया. मित्रांनो आता मम्मी जाळ लावते चांगला, जेणेकरून आपला तेल टाकू पटकन भात व्हायला. थोडं तेल आणि मीठ थोडस मम्मीने तेल टाकलं आणि मीठ. आता मम्मी थोडस मीठ टाकते आणि झाकून ठेवूया. आता मम्मी झाकून ठेवते. आता तोपर्यंत आपण आपण चौक्याची तयारी करू. तांदूळ धुवून ठेवूया आणि मग चोख्याची तयारी करूया. आता आपण परत एकदा धुवू. टाकूया थोडं. बस 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 बस. चला आता उकळी आली की आपण हे टाकूया तांदूळ. तो पण आपण जरा कांदा टोमॅटो परत एक वेळ चोख्यासाठी रेडी करून टाकू. कांदा वगैरे कापून टाकूया. चला आता मम्मी कांदा वगैरे कापून टाकते. तोपर्यंत आपलं हे होते भात रेडी. आता मम्मी पहिला कांदा कापते. तोपर्यंत मी चौक्यासाठी लसूण सोलून घेते. मित्रांनो आपला कांदा कापून झालेला आहे. आता आपण टोमॅटो कापून घेऊया. टोमॅटो कापून घे बघ. आता मम्मी टोमॅटो कापते अर्धा. बाबू नको करू. थोडस लसूण पण ठेचून मग दे. एकदमच मग सगळं होतं. आणि आता मिरची थोडीशीच कापते, जास्त नाही. मिरची भरपूर टिकत आहे. मम्मीने थोडीशी मिरची कापलेली आहे. लागली कोथिंबीर पण कापून घेते. एकदमच होऊन जाते मग, कारण आपल्याला काय फोडणी द्यायची नाही, डायरेक्टच करायचे. आता मम्मी थोडीशी कोथिंबीर कापते. भाताला बघून घेऊया आपण कसं झालंय काय झालंय. मित्रांनो आता आपण चला बघूया आता की उकळी आपल्या आली का पाण्याला नाही. हे उकळी बघा आली मस्त का उकळी आली नाही. आहे. आपल्या पाण्याला उकळी आलेली आता आहे. तांदूळ टाकून घेऊया. आता आपण तांदूळ टाकू. हो. आता मम्मीने तांदूळ टाकलेला आहे. तर जाळ लावते. आता आपण वाट बघू. इथं आपला भात शिजतोय तोपर्यंत मी लसूण ठेचून घेते. आणि मी आता साली काढते बटाट्याची. साल काढून घेते पटकन. आपला भात तिथं होतं आणि इथं आपला चोखा रेडी होते. मित्रांनो बघू शकता की आता मी इथं बटाट्याची साली काढते. मम्मी मी तुझी मदत करू. नाही झाले आता. आता सगळं आपण जे कापून ठेवले ते आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आता टोमॅटो, मिरची, कांदा, कोथिंबीर, थोडे थोडे काय आपले मसाले, जास्त नाही, थोडेसे मसाले. टोमॅटो टाकूया. अजून थोडीशी मिरची. कोथिंबीर टाकूया. अजून हे लसूण ठेचलं होतं ते टाकूया. थोडीशी हळद नकभर टाकू. टाक. थोडासा मसाला, मीठ थोडं. आता आपण एक जेव करून घेऊ. चला आता आपण हे जे छोटे छोटे असे गोल करून घेऊया, म्हणजे भातासोबत खायला एक नंबर लागतं. मित्रांनो आता आपण गोले तयार करूया. थोडे छोटे घे, मोठे नाही घ्यायचे, छोटे छोटे. तो पण आपल्याला भात बघायला लागेल. नंतर आपण भात बघू. बघू शकता की आता झालेला आहे. आपण आता भात बघून घेऊया.
मित्रांनो चला आता आपण चेक करू आपला भात झाला का नाही झाला. हो हे बघा मस्त भात झालाय. आता आपण चेक करूया. सुळसुळीत झाला एकदम. छान झालं. होऊ शकतं की आता आपला भात झालाय. आता आपण काढून ठेवूया. काढून घेऊया आता. बघू शकता मित्रांनो इथं आपलं भात, इथं आपली डाळ आणि हे इथं आपला आपलं चोखा. डाळ भात चोखा. चोखा. चला आता मंथन या. मित्रांनो आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. चला. मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. अजून दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आम्ही काय बनवायचं ते पण कमेंट मध्ये सांगा. गरम आहे. हे म्हणते. मित्रांनो चांगलं झालंय. मटण खाऊन बघू बघ. आपल्या पब्लिकला सांग. ते थंड आहे खाऊन बघ. गरम आहे. बाबू खाऊन बघ पटकन. मित्रांनो आता मी तिला चालते. फुकून फुकून जा. खाऊन बघ. चांगलं झालं मित्रांनो. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. अजून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.